रत्नागिरी शहराचा किनारी भाग असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत मिऱ्या कार्यक्षेत्रात केंद्र सरकारच्या निधीतून करण्यात आलेले भूमिगत केबल आणि स्ट्रीट लाईटचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे अखेर उघडकीस आले। ग्रामस्थांनी सोमवारी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढल्यानंतर आज महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिऱ्या परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणीत कामातील गंभीर त्रुटी आणि अत्यंत धोकादायक परिस्थिती समोर आली। संबंधित पॉवरटेक कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाईल अशी घोषणा महावितरणचे अधिकारी अभियंता सुधाकर जाधव यांनी केली। ग्रामपंचायतीच्या मागणीतून आज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली। त्यानंतर अनेक धोकादायक प्रकार समोर आले। केंद्राच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत लीना पॉवरटेक कंपनीला तब्बल 97 कोटी रुपयांचे काम मिळाले होते। मात्र कंपनीने स्वतः काम न करता सब कॉन्ट्रॅक्टर उपठेकेदार नेमून अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम करून घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। केबल टाकण्यासाठी केलेली खोदाई वरच्या वर झाली असून भूमिगत केबल अनेक ठिकाणी जमिनीच्या वर उघड्या पडल्या आहेत। येथील खारे वातावरण असल्याने काही वर्षातच विद्युत खांब गंजले आहेत। पूर्वी जेव्हा खांबावरून विद्युत पुरवठा होत होता तेव्हा कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झाली नव्हती। आता मात्र परिस्थिती अतिशय धोकादायक बनली आहे। त्यामुळे पूर्वीप्रमाणेच खांबावरून लाईट देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली। ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर आज महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी मिऱ्या परिसराची संयुक्त पाहणी केली। तेव्हा कार्यकारी अभियंता श्री जाधव म्हणाले, मिऱ्यावासियांच्या मागणीनुसार आम्ही आज येथे प्रत्यक्ष सर्वे केला। पाहणीत अतिशय धोकादायक परिस्थिती आढळली। हा किनारी भूभाग असल्याने आधीच संवेदनशील आहे। त्यामुळे उद्या सकाळपासूनच प्रत्येक प्रभागात ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन राहिलेले सर्व दोष आणि धोकादायक परिस्थिती दुरुस्त करण्याचे काम युद्धपाते हाती घेतले जाईल। या संयुक्त पाहणीदरम्यान सरपंच आकांक्षा कीर यांच्यासह विजयेंद्र कीर, पप्या कीर, आबू भाटकर, ययाती शिवलकर, भैया भाटकर आणि मिऱ्या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार बंधू हो मोरे साहेब 3 वर्षात हे 5वे साहेब आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने आले। मुळात काम आहे आणि 97 कोटी रुपयाचं काम लीना पॉवरटेक कंपनीला भेटलेलं असताना त्यांनी हे 97 कोटीचं काम सब कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घेतलं। ठिकठिकाणी गावातला एक कोणतरी ठिकठिकाणी गावातला कोणतरी ठिकाणचा सब कॉन्ट्रॅक्टर नेमला नाही आणि हे काम केलं नाही। ठीक आहे उद्यापासून आम्ही काम चालू करतो। आम्ही पण त्याला सहकार्य केलेलं आहे। जे जिथे धोकादायक आहेत पहिले काम उद्यापासून ते सुरुवात करणार आणि मी पण त्यांना शब्द दिलाय की प्रत्येक वॉर्डमधून आम्ही 2-2 सदस्य त्यांना दाखवण्यासाठी आता थोडा सर्वे केलं नाही आहे पण ते दाखवत असताना टेक्निशियन त्यांचा असणार सोबत आमच्या ते सगळ्यांनी सरांनी बघितलं नाही आहे। भरपूर ठिकाणी आम्ही फक्त करणार काय आहे आम्ही फक्त करणार काय की ते आले त्या ठिकाणी अमुक स्पॉटवर त्यांनी काम केलं नाही याच्यावर फक्त आम्ही फक्त देखरेख करणार। त्यांचा टेक्निशियन माणूस त्यांचाच असणार आणि सर्व कामाची जी निकृष्ट दर्जाची त्यांनी जबाबदारी घेतली आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरवर जो काय दंड लावायचा आहे ते त्यांनी कबुली घेतली आमच्याकडून। अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय रत्नागिरीवर त्यांनी मोर्चा काढला होता। त्याच्यामध्ये त्यांच्या मिऱ्यामध्ये जे काय अंडरग्राऊंडची कामं झालेली आहेत त्याबद्दल त्यांनी तक्रार केलेली होती। त्या अनुषंगाने आज संयुक्त पाहणी करण्याचे आज अधीक्षक अभियंता स्वतः मी आणि आमचे सगळे टीम म्हणजे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि लाईन स्टाफ वगैरे सगळे आम्ही इथं साईटवर आलेलो आहोत। याच्यामध्ये आता आपल्याला ज्या ठिकाणी खरोखर धोकादायक परिस्थिती ज्या ठिकाणी आहेत, फीडर पिलर असू देत किंवा मिनी पिलर असू देत किंवा अंडरग्राऊंडचे केबल ज्या ठिकाणी उघड्या पडलेले आहेत त्या पहिल्यांदा दुरुस्त करण्याचं काम उद्या सकाळी आम्ही 10 वाजता चालू करतो आहे। आणि जे काही सरपंच मॅडमनी आज त्यांनी शब्द दिलेला आहे की त्यांनी प्रत्येक वॉर्ड वाईज 1-2 माणसं आम्हाला देणार आहेत, 2 त्यांचे प्रतिनिधी देणार आहेत। ते 2 प्रतिनिधींनी आमचे जे प्रतिनिधी आहेत ते संयुक्तपणे परत पाण्याचा अहवाल करतील डिटेलमध्ये आणि त्या डिटेलच्या अहवालानुसार आपल्याला जे काही कामं करता येतील जास्तीत जास्त ते आपण उद्यापासून चालू करतो आहे। आणि जे म्हणजे धोकादायक परिस्थितीमध्ये जे आहे
ते पहिल्यांदा आम्ही काम पुढच्या 1 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करून देऊ. पण तुमच्या सर्वेमध्ये धोकादायक परिस्थितीमध्ये नेमकं किती काम आहे काय तुम्ही नाही, तेच त्याचाच अहवाल आता आम्ही संयुक्त पाहणी आता परत आमचे 5 लोकांची टीम आहे. मॅडम मी परत वॉर्ड वाईज 2-2 माणसं देणार आहे. तर ते सगळ्यांची परत एकदा जॉईंट व्हिजिट होईल उद्या सकाळी 10 वाजल्यापासून आणि त्या पद्धतीनं आम्ही ते जे काही स्पॉट असतील ते परत आम्ही डिसाईड करू. परत आम्ही तुम्ही प्रत्यक्ष पाणी जी केलात त्यात हे काम चुकीचं आहे ना? आता ज्या ठिकाणी आम्ही पाहणी केली त्यामध्ये इथला आपला जो भाग आहे हा खूप म्हणजे समुद्र काठाला असल्यामुळं इथं रस्टिंग जास्त आहे. त्यामुळे गंजलेले म्हणजे थोडं हे जे काम होतं NCR मधलं तर हे गेल्या म्हणजे 2022मध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे. या कामाला जवळजवळ 4 वर्ष झालेली आहेत. त्या 4 वर्षामध्ये बरेचसे पूल जे त्यांनी उभा केलेले होते ते पूल खालून काय सडलेले आहेत किंवा काय केबल जे आहे ते केबल थोडेसे वगैरे पडलेले आहेत. त्या ठिकाणी आपण ते इमिजिएटली उद्यापासून आपण सर असं मटेरियल वापरलंच का गेलं? का गेलं? बरोबर आहे. मटेरियल वापरलंच का गेलं? कसं झालं? त्याच्यामध्ये आता 97 कोटीचं काम जे आहे. काही आपल्याला आता धोकादायक दृष्टीने म्हणजे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे काही काम आहे ते आपल्याला काम उद्यापासून आपण चालू तर माझं तुम्हाला असं म्हणणं आहे सविस्तर माझं म्हणजे आमच्या गावातर्फे पण तुम्ही पॉईंट सगळे बघितलात ते परत पॉईंट 6 महिन्यात परत निघणार एवढं निश्चित. काम तुमचं व्यवस्थित झालेलं नाही. भले केंद्र सरकारने हा प्रोजेक्ट वादळ झालं किंवा काही वारा हवा येतो म्हणून होता गेला आहे तरी ह्याला जे लागणारी मटेरियल आहे ते त्या पद्धतीचं आलं नाही. हे पुन्हा खराब होणार. आजपर्यंत जेव्हा पोलाची लाईन होती तेव्हा प्राणहानी किंवा वित्तहानी झाली नव्हती भरपूर. पण ही लाईन चालू झाल्यानंतर 9 गुरं मेली गेली साड्या मिऱ्या आणि मिऱ्याभर. बरोबर ना? मग हे माणसाच्या बाबतीत झालं तर करणार काय? त्यापेक्षा पूर्वीची जी लाईन होती आमची ती चालू करून द्या असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही पण MSCB पण हे राहील आम्ही पण राहू आणि ज्यांनीही कोणी काम केलं त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा आणि ग्रामपंचायतीला लेटर द्या. पाहिजे का तुम्हाला? हो साहेब. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.